भैया आपलं एवढ्यात नशीब तर एवढं पांडू झालंय ना, कधी कधी वाटतं कोणतरी करणी केली वाटतं, लिंबू बिंबू फिरवलंय, पण विषय तसा नाही झालेला. आपल्यावर लिंबू नाही फिरवलं तर अख्खं लिंबूचं पोतं फिरवलंय. भैया जेव्हा पण आपल्याकडे थोडेफार पैसे जमा होते काही ना काही खर्च निघतो. तर जय श्रीराम भावांनो, विषय असं झालं सकाळ सकाळ कंपनीत आलो आणि नगरला जायचं होतं म्हणून लगेच मळ्यात आलो. मग इथं आल्यावर याचं थोडं काम होतं तेवढं केलं आणि ते काम म्हणजे आम्हाला इथून तांदूळ न्यायचे होते. मग ते घेऊन घरी आलो तेव्हा मी पाहिलं भाऊनी त्याचं डिप्रेशन कमी करण्यासाठी मांजर आणलंय, पण याचं दुःख बघून नासक मांजर डिप्रेशन मध्ये गेलंय. अरे म्हणलं इथं तर खरा विषय झालाय. मग तो विषय सोडून दिला आणि डायरेक्ट नगरला निघलो. एवढ्यात तर माझं रोजच नगरला जाणं होऊ राहिलं. रोज जातो काही ना काही घेऊन येतोय. मोकार पैशाचा उत्माग चालू आहे. कारण विषय असा हे वर्ष म्हणजे माझं शेवटचं वर्ष आहे मजा करायचं. नंतर जे काय घ्यायचं जे काय करायचं ते स्वतःच्या जीवावरच करावं लागेल. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही इथून लाईटी घेतल्या आणि तिथून पुढे आलो. नेमकं आम्हाला सीआयडी ची गाडी दिसली आणि त्याच्यात ती फक्त आम्हाला दिसली नाही, आमचा पाठलागच करीत होती. त्याच्यात ती गाडी आम्हाला दिसली नाही तर आमचा पाठलाग करीत होती. म्हणलं आता हे का म्हणून आमच्या माग लागले. आम्ही तर लाईटीत फक्त 60 रुपये कमी केले होते. कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है आणि तिकडून आलो निम्म्या वाटेतच आमचं ठरलं की फटाके आणायला जायचं. मग भैया नाद नाही करायचं, ठरलं एकदा की ठरलं. मग लगेच आम्ही सगळे निघलो फटाके आणायला आणि त्याच्यात रस्त्याने जाताना बायपास मध्ये टिंकू सोबत लयच बेकार विषय घडला. तो काय मी व्हिडिओ सांगू शकत नाही, मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला नक्की सांग. मग अशा फुपाट्याच्या रोडने आम्ही डायरेक्ट जाऊन पोहोचलो फटाके आणायच्या ठिकाणी. आणि इथं आल्यावर आमचा सगळा झाला होता घुमा कारभार. म्हणजे विषय असा झाला ना, एवढे फटाक्याची दुकान काहीच कळत नव्हतं कुठून घ्यावं कुठून नाही. विषय असा ना, प्रत्येक ठिकाणी फटाक्याचा वेगवेगळा रेट होता. मग असं एका दुकानात घुसलो आणि आता तुम्हाला एक एकदम कळकळीची विनंती आहे, तुम्ही कोणता माच करा कोणते फटाके फोडा, पण फक्त हिंदू देवी देवतांचे फोटो ज्या फटाक्यांवर आहे ते फटाके काय फोडू नका. मग आम्हाला जेवढे लागत तेवढे फटाके घेतले डायरेक्ट घरी निघलो. आता माझी तर दिवाळीची सगळी खरेदी झाली आणि आता तुमची झाली का नाही तेवढं मला कमेंट करून सांगा. आणि आता घरी आले आले आम्ही हे बॉम्ब वाजून पाहिले होते त्याचा आवाज ऐका आणि तुम्ही मला अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करा.